आधुनिक कृषि तटबंधों पर पारंपरिक संकरी कृषि सड़कों को 3 से 4 मीटर या लगभग 12 फीट चौड़ा करने का निर्णय लिया है। यह निर्णय महाराष्ट्र में आधुनिक कृषि की ओर बढ़ते रुझान, बड़े कृषि उपकरणों के परिवहन और कृषि उपज को समय पर बाजार तक पहुंचाने के लिए महत्वपूर्ण होगा। इस संबंध में एक सहकारी आदेश जारी किया गया है। मागच्या 40 वर्षापासून शेतकऱ्याची मागणी होती की आमच्या शेतातला जो रस्ता आहे तो किमान आमची बैलगाडी, किमान आमचा ट्रॅक्टर, किमान आमचा हार्वेस्टर शेतामध्ये गेलं पाहिजे। याकरता काही सरकारी जे पांधन रस्ते आहे त्यावर अतिक्रमण झालं आहे, ते अतिक्रमण काढून द्या। त्याकरता पोलिसांचा बंदोबस्त मोफत द्या। त्याकरता मोजणीसाठी पैसे आम्हाला लागतात ते घेऊ नका। सोबतच शेतकऱ्याची मागणी अशी होती की हे जे काही रस्ते हे दाखवले गेले नाही आहे रेकॉर्डवर, ते रेकॉर्डवर आणा, त्याला क्रमांक द्या, पांधन रस्त्याला क्रमांक द्या, शिवपांधनला क्रमांक द्या। या साऱ्या मागण्या जे शेतकऱ्यांनी शेतपांधन रस्त्याबद्दलच्या केलेल्या सर्व मागण्या जे राज्य शासनाकडनं त्यांना अपेक्षित निर्णय घ्यायचे होते ते आता पूर्ण घेतलेले आहे आणि पुढचा काळ आता इम्प्लिमेंटेशनचा आहे। आता आमचे तहसीलदार, आमचे कलेक्टर, भूमी अभिलेख हे जे खाते आहे, या खात्याच्या माध्यमातून संपूर्ण शासन निर्णयाचा आम्हाला आता अंमलबजावणी करायची आहे आणि मला विश्वास आहे की आमचे महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी, सर्व आमदार आपापल्या भागातल्या प्रशासनाशी बसून हे सर्व निर्णय इम्प्लिमेंट करून घेतील, या निर्णयाप्रमाणे काम करून घेतील। जसं मी अभिमानाने सांगतो की औस्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यामध्ये खूप चांगलं काम केलं, अनेक आमदारांनी चांगलं काम केलं आहे। तर निश्चितपणे हे जे हा जो निर्णय आहे शेतकऱ्यांना शेतामध्ये 2 पिकं घेण्याकरता पावसाळ्यातसुद्धा शेतकऱ्याला शेतात जाता येईल आणि त्या शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये जाईल, याकरता शासनाने घेतलेली भूमिका आहे। देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आमचं सरकार हे शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं की आपल्याला या राज्यामध्ये उत्पन्न वाढवायचं आहे, हे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने केलेलं महत्त्वाची योजना आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहे। मी सुद्धा काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आहे। महसूल विभागातर्फे सर्व नुकसान भरपाईचे पंचनामे होऊन लवकरच ते मदत पुनर्वसनकडे जातील आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल। प्रफुल्ल पटेल काय बोलले, धर्मराव बाबा आत्राम काय बोलले मला याबद्दल माहिती नाही, पण भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीमध्येच लढायच्या। निवडणुका लागल्यानंतर आम्ही बसणार आहोत, जसं विधानसभेच्या वेळेस आम्ही बसलो आणि या सर्व निवडणुका मुंबईपासून नागपूरपर्यंत या सर्व निवडणुका महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत। स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी काही चर्चा असा होत आहे की आम्ही वेगळे लढू, पण महायुतीचा निर्णय हाच आहे की आम्ही एकत्र लढणार आहोत।